हाय सर्वांना, तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आता टायमिंग झालाय, वाजलेत 6 आणि तरी पण मी आज घरी, तर ते पुढे जाऊन सांगेलच। तर आज घरी होते, म्हणजे जॉबला गेले नव्हते, तर नव्हते गेले आणि आता 6 वाजता ब्लॉग शूट करायला घेतलाय। लेट घेतला, सकाळपासून काही केलं नाही, कारण मी गेले होते आईच्या घरी आणि आता आईकडनं आले तेव्हा म्हटले ब्लॉग शूट करावा। सकाळी काही मी टाइमपास करत बसले नाही, ब्लॉग शूट किंवा काय म्हटले, थोडा दिवस ऐकत जाते दिवसभर, तरी पण गेलं तरी काही पूर्ण असं वेळ द्यायला भेटत नाही, कारण आरवीची इतकी बडबड ओरडाआरडा चाललेला असतो गेल्यानंतर। तर घरी आता वाजले 6, म्हटलं चला स्वयंपाकाला, आणि इतका जास्त पाऊस पडतोय ना, मुसळधार कंटिन्यू नॉनस्टॉप, पूर्णपणे तुंबले। दाखवते एक मिनिट, हे बघा पाऊस पूर्ण पाणी पाणी झालंय, पूर्ण हे तुंबलं होतं, एवढा पाऊस चालू झालाय, चिखल चिखल झालाय सर्व। तिथं रूम मध्ये पाणी जाण्याची भीती वाटते, हे बघा दार लावून गेल्यानंतर सगळं रूम मध्ये पाणी येतं। तर मी आरवीचं आवरायला घेतलं होतं, आईच्या घरी जाऊन आले, थोडीशी फ्रेश झाली आणि इथं आवरायला घेतलं होतं। कधी कधी काय होतं, मला कामाच्या याच्यामध्ये विसरून जाते, पण असं होतं की श्रीकांतची इतकी जास्त आठवण येते की असं वाटतं काय करावं काय नाही, कशाला आवळावं, कुठून आवाज द्यावा, कारण या सर्व गोष्टी इतक्या अनएक्सपेक्टेड हे झाले, हेच अजून मान्य नाही। श्रीकांत असं नाव घेतलं तरी असं वाटतं की आता फोन केला तर आता लगेच येईल। तर मग असं झालं का मग मी आईकडे गेले होते, तर कारण मी असा विचार करते यार आपलीच ही अवस्था आहे, तर ती कंटिन्यू नॉनस्टॉप घरामध्ये असते, म्हणून तिच्याकडे गेले होते, दिवसभर तिच्या सोबतच थांबले। त्याच्यानंतर घरी आले, घरी आल्यानंतर मग व्हिडिओ शूट करायला घेतला, कारण माझी दिवसभर इच्छाच नव्हती, काल माझी मनस्थिती खूप जास्त खराब होती। आणि आता घरी आले 6 वाजता, म्हणजे उपवास आहे, तर पावसाने असा गोंधळ घातलेला आहे, सर्व नॉनस्टॉप कंटिन्यू पाऊस चालू आहे। पावसाच्या दृष्टीने जे सेफ्टी वाटे सगळं पुढून पत्रे वगैरे लावून घेतले, जेणेकरून कपडे सुकायला घालायला मला टेन्शन येतं। ज्या लोकांचे मे महिन्यामध्ये लग्न होतात आहे, तर त्यांची कंडिशन काय आहे की पावसाळ्यामध्ये आता लग्न, पाऊस, एवढा हवा, तर कसं काय होत असेल। आणि रात्री तर कंटिन्यू नॉनस्टॉप पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो ना मुसळधार, असं वाटते ऑगस्ट जुलैमध्ये कसा पाऊस असतो तसा। तर मला असं वाटतं बहुतेक ठिकाणी पडतोय, तर तुमच्याकडे पण पडतोय का कमेंटमध्ये नक्की सांगा। चला मी जरा बाहेर निघालेली आहे। मला जेवढं आठवतंय ना आतापर्यंत, तर पहिल्यांदा असं झालं असेल की एवढ्या लवकर एवढा नॉनस्टॉप मुसळधार पाऊस लागलाय, रात्रभर पाऊस पडत होता, तर आणि सर्व आमच्या घराच्या भोवतानी पाणी तुंबलं होतं, आणि रात्री तर इतका कंटिन्यू नॉनस्टॉप, असं वाटत होतं जून जुलै टाइमच्या टाइम कसा पाऊस पडतो तर तसा। पण ह्या सर्वामुळे झाडं खूप मस्त तरतरली होती, हिरवीगार झाली होती। आणि आता मी बाहेर चालले होते भाजीसाठी स्वयंपाकाची तयारी करावी म्हटले, कारण आज सोमवार होता, त्यामुळं स्वयंपाक लवकरच करायला घेणार होते, म्हणून बाहेर गेले होते। तर थोडं स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य घेऊन येते, काय काय आणखी तर बघू, चला। पाणी पाणी झाले, आज सोमवार होता, तरी पण मी घरी कशी, तर ते पुढे तुम्हाला सांगेलच, पण त्या अगोदर इथे मी पनीर घेऊन आले होते, ग्रीन पीस घेऊन आले होते, आणि त्याच्यानंतर आंबे घेऊन आले होते। काय झालंय माहितीये का, आमरस बनवायचा, कारण मला जॉबमुळे वेळच भेटत नव्हता आणि इच्छा होत नव्हती बनवायची, आणि ते खूप वेळा मला म्हटले की आमरस बनव म्हणून, ह्यावेळेस काही आमरस झालाच नाही। पण बनवता बनवता पावसाळा सुरू झाला, पण म्हटले इच्छा राहायला नको, तर त्याच्यासाठी म्हटले आज घरी आहे, लवकर आहे, तर त्याच्यासाठी उरकून घ्यावं, म्हणजे आमरस करावा। यामागे खूप वेळा प्रयत्न केला, पण मला पॉसिबल होत नसायचा, आणि एक सुट्टीचा दिवस तर मी सांगितलं खूप जास्त गडबडीचा असतो, त्यामध्ये नॉनव्हेज किंवा काय, म्हणूनच आवर्जून म्हटले चला पावसाळा आहे, भजी खाण्याचे दिवस आहे, पण आमरस खाऊ, इच्छा राहायला नको। तर इथेच नेमकी भाजीच आणायला गेले होते, तर तिथे एक दिसले मला काका आंबे घेऊन, तर मी त्यांच्याकडून घेतलं आणि इथं आता स्वयंपाकाला लागले होते। तर म्हटले कामावरनं आल्यानंतर मी कधी स्वयंपाक करणार, 8:30 वाजता येणार, त्याच्यानंतर उपवासाचा स्वयंपाक कधी करू, तर ह्यामुळे मी सुट्टी घेतली होती। आणि दुसरा असं की मेन विषयाकडे येते, की माझ्या असं डोक्यामध्ये आहे की शक्यतो मी जॉब सोडण्याचा निर्णय घेते, शक्यतो नाही, निर्णय कन्फर्म झालेला आहे, म्हणजे तिथं मी तसं सांगून पण टाकलं की बाबा एवढाच महिना करणार, ह्याच्या पुढे मी नाही पॉसिबल मला येणं। म्हणजे एक अशी कंडिशन आहे तिथे की जेव्हा आपल्याला लीव घ्यायची असेल तर 1 महिना अगोदर सांगावं लागतं, आणि 1 महिन्यानंतरच आपण तिथून लीव घेऊ शकतो। तर मी ऑलरेडी तिथं असणारे मॅनेजर सर ह्यांना सांगून टाकलेलं आहे, तर हा डिसिजन खूप विचारपूर्वक घेतलाय, कुठल्याही प्रकारे घाईने घेतलेला नाही।
कारण मला पॉसिबलच होणार नाही आता. तर पहिलं सर्वात महत्त्वाचं कारण म्हटलं तर आरवी. आता बरेच जण म्हणतील, की काही मुलं सांभाळून सुद्धा जॉब करतात वगैरे किंवा दुसरं असं की घरामध्ये माणसं आहेत की. पण कसं असतं काही वेळेत आपल्याला आपले निर्णय घ्यावे लागतात मुलांसाठी का होईना. आता 1 वर्ष झाले मी कंटिन्यू तिथं जॉब करते. मी म्हटलं की मार्च महिन्यामध्ये मला 1 वर्ष पूर्ण झाले. आणि एवढं सोपं पण नाही कारण 1 वर्षामध्ये मी तिथे स्वतःला म्हणतात ना प्रूव्ह करून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे स्वतःमध्ये चेंज. मी जॉबला कशी काय लागले होते, त्यानंतर मी व्हिडिओचं काम भेटलं, त्यानंतर एक चांगली मला अपेक्षित सॅलरी होती, ती मी कशी तयार केली. पण आता मला जॉब करणं पॉसिबल नाही. आता आरवी जाते स्कूलला. स्कूल माझं असं डोक्यामध्ये होतं की तिचा स्कूल टाईम असेल सकाळी 9, 9:30 तर मग मी इझिली हँडल करू शकेल. समजा माझी ड्युटी 9 वाजता असते, तर मग मी जरी 9:30ला असेल, 9 वाजता मी तिला आवरून नाश्ता वगैरे देऊन जाऊ शकते. पण 2 दिवसांपूर्वी मला समजलं, की तिचं स्कूल असणार आहे 11 वाजता आणि ती सुटणार 2 वाजता. तर मग जर समजा मी 11 वाजता जर ड्युटीवरती असेल, ती यायच्या टायमाला 2 वाजता पण मी जर ड्युटीवरती असेल, तर मग तिचं कसं होणार? कारण तुम्हाला माहिती आहे, एकतर पहिलं वर्ष म्हटलं आता ज्यांची मुलं जातात त्यांना माहीत असेल, की पहिलं वर्ष म्हटलं की मुलं थोडं बसायला कंटाळा करतात आणि दुसरं असं की आता कसं सर्वजण एकदम व्यवस्थित प्रॉपर मुलांना स्कूलमध्ये आवरून वगैरे देतात आणि आरवीला समजा मी गेल्यानंतर आवरणं, व्यवस्थित तिच्या सर्व गोष्टी देणं, तिचा टिफिन किंवा तिला व्यवस्थित प्रॉपर आवरून सोडवणं, ह्याचं कसं होणार स्कूलला? तर तो एक प्रश्न. पुन्हा 2 वाजता आल्यानंतर लहान मुलांची नजर ही आईला शोधते. दिवसभरातून येणार, एकतर पहिलं वर्ष, मग तिला व्यवस्थित जेवायला घाल, खायला घाल आणि आमचं काय होतं शेजारी घर असल्यामुळे ना, ती सारखी जे शेजारी सासरे वगैरे येतात त्यांच्याकडे जायला बघते. मग ती पुन्हा उन्हात, पावसात त्यांच्याकडे ये जा आणि तेच जर मी घरी असेल, तर मी तिच्यावर लक्ष ठेवू शकते. तिचा अभ्यास घेऊ शकते हे आणि जरी ड्युटी करून ह्या गोष्टी करा. आता काहींचं असं असेल, की आम्ही ड्युटी करून सुद्धा ह्या सर्व गोष्टी करतो. पण ते बरोबर आहे. पण त्याचबरोबर हे सुद्धा खरं आहे, की ती ड्युटी टायमिंग कमी असतो. आता तुम्ही विचार करू शकता, मी सकाळी जाते 9 वाजता, संध्याकाळी येते 8 वाजता. म्हणजे फक्त झोपायला घरी येते. दुसरं असं, की जेव्हा दिवस सुरू होतो 9 वाजच्या अगोदर तर आपल्या घरात नॉर्मली फक्त नाश्ता, भाजी, चपातीच चाललेली असते आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दिवस सुरू होतो. मी तर तिथं जाते आणि संपायला घरी येते. आता फायनली स्वयंपाक अर्ध्यावरती आलाय. त्याच्यानंतर इथं आरवीची चालली गडबड. काय आरवी काय करते? आरवी अच्छा मोठ्या आई सोबत बोलती. मोठ्या आईला म्हणा इकडे, मामा वाट बघते म्हणा ये गप्पा मारायला. मला आईला म्हणा मी तुला आठवण काढली म्हणा. तर आरवीच्या चालल्यात गप्पा. तर आता टायमिंग झालाय 7:15 वाजले. तर आरवीने फोन केला होता, ज्या माझ्या बारक्या सासूबाई, तुम्ही खूप वेळा त्यांना ब्लॉगमध्ये पाहिलेले आहेत त्यांना, आणि ती निघाली होती त्यांच्या घरी. पण पाऊस असल्यामुळे मी तिला जाऊन देत नव्हते. तर तिला मी म्हणत होते की थांब, त्यांनाच इथं बोलव. तर तिचं असंच कंटिन्यू दिवसभर चाललेलं असतं. आता पहिला विषय वेगळा होता, पण आता स्कूलला जाणार म्हटल्यानंतर थोडंसं तिला सुद्धा अभ्यास म्हणा किंवा आराम ह्या सर्व गोष्टीची प्रॉपर गरज लागणार. तर हे एक रिझन आहे. पहिलं माझी ड्युटी होती सकाळी 9 वाजता आणि सुटायची 8 वाजता. 8 वाजता म्हटलं तरी तिथून आल्यानंतर 9, 9:30 पर्यंत बऱ्यापैकी माझा स्वयंपाक म्हणा किंवा तिला खायला घालणं म्हणा. पण आता मागच्या आठवड्यामध्ये काय झालेलं आहे, 1 आठवडा झाला असेल हा डिसिजन घेतलेला त्यांनी. सकाळी 9:30 ते संध्याकाळी 8:30. एकतर सकाळचा टाइम कसाही निघून जातो आणि संध्याकाळी 8:30 म्हटल्यानंतर आता 8:30 वाजता जेव्हा आपण घरामध्ये असतो बऱ्यापैकी आपला स्वयंपाक होतो. तर तुम्ही विचार करू शकता 8:30 वाजता घरी आल्यानंतर मी काय करणार? म्हणजे जेवण बनवणार, आरवीचा अभ्यास घेणार, तिचं आवरणार. दुसरा हा एक तर प्रश्न राहतोच, की बाबा तिचं आवरून कसं मी तिला स्कूलला सोडवणार किंवा 11 वाजता तिथं असल्यानंतर दुपारी 2 वाजता आल्यानंतर तिचं जेवण वगैरे कसं करणार? ह्या सर्व गोष्टी. त्यामुळे पैसे किंवा कमवणं ह्याच्या पलीकडे सुद्धा आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. म्हणजे आणि हे एक लहानपण आहे, एकदा निघून गेलं हाच टाइम आहे जो मी तिला देऊ शकते. एकदा ती मोठी झाली की मग तिला पण वेळ नसेल माझ्यासोबत राहायला आणि मग पुन्हा असं नको की बाबा तुला वेळच भेटला नाही. आता का असं वाटतं की बाबा तू एकटीच नाही, आम्ही सुद्धा करतो. पण मी पुन्हा हेच सांगेल की ड्युटी
जर समजा मी सकाळी दिवस उगवायला तिथं जात असेल, झोपायला घरी येत असेल, तर मी घरामध्ये काय टाइम देणार? तर मी खूप वेळा म्हणते सुद्धा की मला आता घरामध्ये खूप कमी टाइम द्यायला भेटतो, म्हणजे घरातलं क्लिनिंग, इतर कामं. हे तर एक रिझन राहिलं पहिलं मेन. दुसरं रिझन असं की आईचा प्रश्न. आता तुम्ही पाहता की आमच्यासोबत काय घडलेलं आहे. मी म्हटले की व्हिडिओच्या सुरुवातीलाच माझीच कंडिशन अशी आहे, तर आईची कशी असेल? आई कंटिन्यू नॉनस्टॉप झोपून असते. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की ती इतकी विचारात झोपून असते ना. आपला जो केस आहेत, मी जिथं आपण भांग पाडतो तिथं, तिने ना एकटी बसून बसून केस असे उपटून उपटून ना तिथं तेवढ्या भागातली केस काढून टाकलेत. म्हणजे ती किती डीपली डिप्रेशनमध्ये असेल. मयुरीला पर्याय राहिलेला नाही, तिला जॉब करणंच आहे. ती जर घरी थांबली तर होणार कसं? तर हा सर्वात पहिला प्रश्न आहे. तिला जाणंच आहे. आणि हा जो वेळ आहे, एक मुली म्हणून तिला आमची सर्वात जास्त गरज आहे. आता तिला आमची जास्त गरज आहे की बाबा कंटिन्यू तिच्यासोबत राहणं, तिला वेळ देणं. ती मयुरी पण सकाळी माझा टाइम जो ड्युटीचा आहे तोच तिचा आहे, कारण मी दोघे एकाच ठिकाणी जॉब करतो. ती सकाळी जाते, संध्याकाळी येते. मी सकाळी 9 वाजता जाते, संध्याकाळी 8 वाजता येते ना. आता तर 9:30 ते 8:30 ती दिवसभर वेळेसारखी अंथरुणामध्ये पडून असते. आम्ही 5-5, 10-10 मिनिटाला फोन करतो, पण तरी पण एक ड्युटीवरती असणं आणि असा रेग्युलर हा ठेवू का फोन, सर आले, ठेवू का फोन, हे आलं, आई मी कामात आहे. तर ती आमच्या फोनची पण दिवसभर वाट बघत असते. मयुरीला एक पर्याय नाही, पण मला पर्याय आहे. मी सध्या, आणि तिला खूप जास्त गरज आहे आमची. तर हा एक मनाला कुठेतरी खंत वाटते की बाबा हा मी तिच्यासोबत जास्त टाइम घालवावा, किंवा तुला ह्यातून बाहेर काढणं शक्यच नाही. मी जेवढं तिला ओळखते, कारण आम्ही स्वतः निघू शकतो का? बाहेर काढणं म्हणजे का? आता काय काय म्हणतात की बाहेर पाडा, बाहेर काढा, ह्यातून काहीतरी मार्ग शोधा. ह्यातून मार्ग काय निघणार? आणि बाहेर काढायचं म्हणजे काय? स्वतःच्या एकुलत्या एक मुलाला विसर असं म्हणायचं, किंवा आम्ही स्वतःच्या एकुलत्या एक भावाला विसर, हे शक्य तरी आहे का? तुम्ही विचार करू शकता. एकदम लहान आपल्यापेक्षा. असं वाटतं, मी म्हटले ना, अजूनही असं वाटतं की आवाज मारला की तो पटकन उभं राहील. श्रीकांत हे नाव घेतलं तरी असं काळजातून निघतं. असं वाटतच नाही या सर्व गोष्टी झालेल्या. ते तिला कसं म्हणणार बाबा तू बाहेर कर, निघ, विसर. पण एक की बाबा आम्हाला गरज आहे तिला आमची, तर तो एक विचार येतो. त्यामुळे मला तिला द्यायला वेळच भेटत नाही. 1 आठवड्याची सुट्टी ती त्यामध्ये घरातल्याच कामांमध्ये जातो. घरातली सफाई, मिस्टरांसाठी नॉनव्हेज बनवणं. तर त्यामुळे सुट्टीच्या दिवशी तिला जायला भेटत नाही. बाकीचे जे दिवस असतात ते दिवसभर मी कामावरतीच जाते. समजा बाबा की सकाळी 9 वाजता गेले, संध्याकाळी 6 वाजता घरी आले, तरी पण माझ्याकडे पुरेसा टाइम असू शकतो. 6 वाजता जरी आले तरी 7 वाजेपर्यंत एखादा तास तिच्याकडे राऊंड मारू शकते, किंवा 6 नंतर आल्यानंतर जरी 9 वाजेपर्यंत मला स्वयंपाक जेवण झालं तरी जवळच आहे. गाडीवरती मी म्हटले त्यांना घेऊन की चला बाबा आईला भेटून येऊ, तरी मी जाऊ शकते. पण असं होतच नाही. काय होतं, 8 वाजता येणार, 9:30 वाजेपर्यंत माझा स्वयंपाक, 10, 10:30 पर्यंत जेवण, 11 वाजेपर्यंत आमचं जेवण, त्यानंतर आवरणं, आरवीचं खायला घालणं, ह्यामध्ये आमचा टाइम असाच निघून जातो. झोपायला 12 वाजतात. त्यामुळे तिच्याकडे जायला भेटत नाही मला. गरम पुरी तयार आहे. त्यानंतर इथं भाजी गरम व्हायला ठेवली आहे, इथं डाळ गरम व्हायला ठेवली आहे. सर्व स्वयंपाक तयार झालाय. तू बेबी का म्हणते मम्माला? बरं तू बेबी का म्हणते ते तर सांग मम्माला पहिलं. मी का हा म्हणू बेबी म्हटल्यानंतर? आरवी तू मम्माला बेबी का म्हणते ते सांग. का म्हणते अशी तू मम्माला? हा ओके. हा काय काय आरवी? ओके. काय म्हणते? आता आरवी स्कूलमध्ये जाणार आहे. आता आरवी मोठी झाली आहे आणि आता ती वेड्यासारखी करणार नाही. हे काय चाललंय तुझं? तर आता आरवी मोठी झाली आहे ना आरवी? तू बेबी का म्हणते मम्माला? काय पण बोलते. आणि ठेव बाप्पा पुढे, आणि असं गोल फिरवायचं पण. ओके. कर बाबा. उलट फिरवलंस तू. असं 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 ठेवा. असं असं करा. उलट. हा ओके गुड गर्ल. जेवण कर. पाय 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 पडायचे. जेवण करून घ्या म्हणा. जेवण करून घ्या. जेवण करून घ्या. जेवण करून घ्या म्हटली.
ओके. किती लाजते. तर बोलता बोलता माझा सर्व स्वयंपाक झाला. स्वयंपाकाविषयी बोलायचं राहूनच गेलं. तर इथं त्यांना उपवास होता, त्यामुळं ठरलेली वाटाणा पनीरची भाजी फिक्स. आंबे भेटले त्यामुळे आमरस केला. खूप जास्त पाऊस पडत होता, थंडी पण पडली होती, पण पहिला आमरस या वर्षीचा करायला वेळ भेटला नाही. करायला वेळ भेटला नाही म्हणण्यापेक्षा की एक इच्छा होत नव्हती बाबा करायची. तरी पण म्हटले आता बाकीच्यांना तर आपण उपाशी ठेवू शकत नाही किंवा त्यांच्या इच्छा मारू शकत नाही. तर आता इथं मस्त पुरी, आंबरस, वाटाणा पनीरची भाजी, स्वयंपाक केला. त्याच्यानंतर सर्व किचन वगैरे आवरलं आणि आता इथं हे काय करायला घेतलं होतं सर्व स्वयंपाक झाल्यानंतर. तर मला वेळच भेटत नाही. मी म्हटले मी दररोज विचार करायचे की आरवीचं जे नाचणी सत्व आहे तर ते तयार करायचं, पण मला वेळच नव्हता. म्हटलं आज सुट्टी घेतलीच आहे तर करून टाकू. सर्व झालंय आवरून. आता आरवीचं जे नाचणी सत्व आहे तर तेच करते. काजू बदाम कुठे हो ग आरवी. आता चालली आहे आरवीच्या नाश्त्याची तयारी. तिथं आता मखाना भाजून घेतलाय, त्याच्यानंतर काजू बदाम ते बारीक करून ठेवायचं आणि मग नाचणीचं जे पीठ आहे तर त्याच्यामध्ये मिक्स करून ठेवतो, म्हणजे त्या नाश्त्याचा टेन्शनच निघून जाईल. सकाळचं बरं पडतं एक टाइम तिला. तर त्यांनी जवळजवळ 8 दिवस झाले की मला हे सर्व आणून दिले, म्हणजे मखाना, काजू, बदाम, की तू आरवीचं नाचणी सत्व तयार करून ठेव. तर आता बऱ्याच जणांना रेसिपी सुद्धा माहित असेल की नाचणी भिजवायची, त्याच्यानंतर त्याला बांधून ठेवायची, मोड येऊ द्यायचे, उन्हात वाळवायची, त्याच्यानंतर ती गिरणीला बारीक करायची. पण आता पाऊस खूप जास्त पडतोय त्यामुळे भिजवणं, वाळत घालणं शक्यच नाही. त्यामुळे मी ह्यावेळेस डायरेक्टलीच भाजली. आणि आमच्या घरामध्ये छोटी गिरण आहे, जी आपली घरगुती गिरण असते, जी माझ्या लग्नात भेटली होती. तर आम्हाला सोपं जातं बाबा घरच्या घरी दळायला, कुठं बाहेर द्यावं लागत नाही. तर नाचणी मी अशीच जाता येता म्हणजे सकाळची घाईने भाजून गेले होते. मग सासूबाईंना म्हटले की नाचणी जी आहे तर ती गिरणमध्ये बारीक करून ठेवा. ऍटलीस्ट भाजून जरी ठेवली तरी ते तेवढं बारीक करून ठेवतात त्याला. पण हे जे काम आहे त्याच्यामध्ये मला हे काजू बदाम ड्रायफ्रुट्स जे बारीक करून घालायचे होते त्याला वेळच भेटत नव्हता. दररोज संध्याकाळची असा विचार करायचे आल्यानंतर की आज करू करू, पण खूप कंटाळायचा. 12 वाजले की मग असं वाटायचं बाबा आता पहिलं झोपू दे. म्हणून म्हटले आज आहे टाइम, घरी होते तर आवरले तर करून घेऊ. बघा मखाना, बदाम आणि काजू हे सर्व घेतले भाजून. तर त्याला ग्राइंड करून घेते. तर आपले काही काही. आरवी काय करतो बच्चू? ओके. आता मामा मिक्सर मध्ये बारीक करते. आरवी तुझा नाश्ता. आता याची बारीक पावडर करून घेते. बारीक अशी त्याची पावडर करून घेतली. सगळं मी काल बारीक करून घेतली होती घरच्या गिरणीवरती. कसला डाग आहे हे बघा, एकदम बारीक करून घेतलेली. ती पण घालून घेते म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल. सांडलं बाजूला. आणि आता हा केलेला क्रश. तर असं हे नाचणी सत्व क्रश पण सर्व त्यात घालून घेतला. आता पॅक डब्यात भरून ठेवला. सकाळच्या त्याच्या नाश्त्याचा टेन्शन राहत नाही मला. मग खाती पण आवडीने. बरेचसे पौष्टिक पदार्थ पण तिच्या शरीरात जातात. खूपच झाले यावेळेस, 1 किलोचं केले मी. आता पॅक डब्यात भरून ठेवते. तर इथं अशा प्रकारे तिथं नाश्त्याची तयारी करून ठेवली. जे नाचणी सत्व जरा जास्तच करून ठेवलं, म्हटले पावसाळ्याचे दिवस आहे तर ते फ्रीजमध्ये डब्यामध्ये घालून ठेवते. तर जवळजवळ 1 किलोचं गेलं तर म्हटले हाताला काय लागलं, तर काजू लागला. म्हटले बाबा काही असं तुकड्यासारखं लागलं. आणि सकाळची नाश्त्याला पटकन सुद्धा होतो. सकाळी सकाळी भाजी चपाती खायला घालत बसायचं म्हटलं की बराचसा टाइम त्याच्यामध्ये जातो. ती आवडीने सुद्धा खाते. तशी ड्रायफ्रुट्स खाणार नाही, ड्रायफ्रुट्स सुद्धा तिच्या शरीरामध्ये जातं. नाचणी सुद्धा शरीराला चांगली असते. तर ह्या हिशोबाने तर इथं अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतले व्यवस्थित. आता ही नाचणी भाजून त्याचं पीठ केलेलं जवळजवळ 4-8 दिवस झालेच होते आणि मला हाच वेळ भेटत नव्हता. मग त्यामुळे नुसतं पीठच तिला
करून दिलं जात होतं. ह्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स पुन्हा शिजवत असताना दूध, गूळ या सर्व घालून एक वाटीभर तिला सकाळचं दिलं की म्हणजे तिचं होऊन जातं दुपारपर्यंत. तर हे पण संध्याकाळचं काम करून घेतलं तर लक्षामध्ये आलंच असेल की बाबा माझा जॉब सोडण्याचा का निर्णय आहे आणि म्हणजे एवढा घाईने डिसिजन का घेतला. असं काही डोक्यामध्ये नव्हतं की बाबा जॉब सोडायचा किंवा काय. पण आता डिसिजन फायनल झालेला आहे. कारण पर्यायच नाही किती विचार केला तरी. आणि एक स्वतःसाठी सुद्धा स्पेस हवा असतो माणसाला, फॅमिलीसाठी सुद्धा हवा असतो. पैसा किंवा काम म्हणजे सर्वस्व नाही. तर असं पण मी सुद्धा घरी अशी बसून राहणाऱ्यांमधली नाही. नक्कीच काहीतरी मार्ग काढेल घरी का होईना. हे बघा लिंबू, लोक पावसाळ्यात आंबा उतरतात, आम्ही लिंबू उतरतो. हे की नाही, खूप होते अजून. बघा तुला येणार का? बोल. 2, 3, 4, 5, 6, ओके 7, ओके 8, 9, ओके 10, 0, 0 नाही 11, 11, 13, 12, 12, 13, 13, 14, 15, 15, 15, 17, 16, 16, 18, 17, 17, 18, 18, 19, 19, 20. वाव, पप्पा अरविंद काउंट केलं सर्व. बोल आता. बर ब्या हा तो भरून आणा डबल तिकडं. जेवण कसं झालं आज सर्व? मग घाईने आल्या संध्याकाळचं उशिरा असंच होतं, कधी कमी जास्त कमी जास्त. आज मला प्रॉपर टाइम होता त्यामुळे मी मनावर घेतलं. मनावर घेतलेली गोष्ट ध्यानावर घेऊ नका. पहिलं चला टायमिंग झालं आरवी. चला 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 चला. अरे बाबा ते तांदळाचं पोत आहे ते फुटल, ते पण भरून ठेवायचे. अजून ही वरती शिफ्ट करायची. पर्स वगैरे कशी पाडून ठेवली सर्व इकडं तिकडं. मच्छरदाणी लावायची अजून. आता ह्याचा उपयोग होईल. तोडून टाकला आरवीने असं सगळं पडलेलं. आरवी तू का पसारा पाडते ग? मच्छरदाणी लावून घ्या चला. आणि कपडे चेंज करायचे अजून तुझी. चल घेतलं ना, काढायचं ना, ले पायाला चिटकतंय. आरवीने बोलून दिलं नसतं फ्रेश झाले. टिकली नाही दिसत एक कपड्याला, तर की टिकली पडली. तर म्हटले 5 मिनिटं बोलावं आणि ब्लॉगचा एंड करावा. तर आरवी एकदम शांत बस आता. तर थोडक्यामध्ये लक्षात आलंच असेल की कशा काय रिझन आहे. तर त्याच्यासाठी बाहेर माणसे सर्व कपड्याचे. बाबा कपडे घालून जा बाबा, मी फ्रेश केले तुला. तर मेन हेच 2-3 रिझन आहेत. त्याच्यानंतर फर्स्ट आरवी, सेकंड आई, तिसरं म्हणजे घरात टाइम भेटत नाही. आणि हेच मेन पहिले 2 रिझन मला वाटतात की मला खटकतात ह्या गोष्टी. एक तर आईला आमची जास्त गरज आता खूप, मयुरीला पर्याय नाही करण्याशिवाय. त्यानंतर आरवीचं तर मी पूर्णपणे सांगितले की कशा पद्धतीने, आणि कितीही प्रयत्न केलं तर नाहीच पॉसिबल. आणि फर्स्ट म्हणजे अजून ती लहान आहे, स्वतःचं वगैरे करायला झाली तर तो विषय वेगळा. तर ह्या सर्व गोष्टींमुळे शेवटी हा फायनली इच्छा नसताना निर्णय घ्यावाच लागला. थोडं वाईट पण वाटतं, पण पर्याय नाही. बालपण पुन्हा येत नाही, एकदा वेळ निघून गेली की. तर असं. तर चला बाय, आजचा ब्लॉग इथंच एंड करते. पुन्हा उद्या जायचंय, पण तरी अजून 1 महिना कंटिन्यू करावं लागणार आहे. कारण ते तसं कंडिशनच आहे की पहिले 1 महिना अगोदर सांगायचं आणि त्याच्यानंतर मग 1 महिन्यानंतर आपण आउट होऊ शकतो, तिथनं लिव्ह घेऊ शकतो. तर असं. तर पर्याय तर काहीच निघणार नाही. खूप विचार केला, पण ह्याला पर्याय काय, तुम्ही विचार करू शकता या गोष्टीचा की ह्याला पर्याय काहीच नाही. असं वाटतं की बाबा वाईट तर वाटणार, साहजिकच आहे, नो डाऊट. पण कधी कधी घ्यावे लागतात असे निर्णय. आता इथून मागचा विषय वेगळा होता आणि आताचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. कारण आता ही बाहेर जाणं जेव्हा स्कूलला वगैरे, तर त्यामुळं
तर चला बाय, आजचा ब्लॉग एंड करते. त्याच्यामध्ये आईकडे जाऊन आली, आईची तब्येत पण ठीक नसती.